कुठल्या शब्दात मी तिच्या बापाचं सांत्वन करू की ज्या अंगणामध्ये त्यांची मुलगी खेळली असेल त्याच अंगणात जेव्हा त्या 3 वर्षाच्या बाळाचं प्रेत ठेवलं गेलं अत्याचार झाल्यानंतर त्यांचं कुठल्या शब्दात सांत्वन करू? पण अवघा महाराष्ट्र त्यांच्या सोबत आहे, शिवसेना त्यांच्या सोबत आहे, एकनाथ शिंदे साहेब, भुजबळ साहेब त्यांच्या सोबत आहेत आणि आम्हाला तर वाटतंय की ह्याचा अक्षय शिंदे झाला पाहिजे. दादा, नाशिकच्या मालेगावमध्ये डोंगराळे येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ राज्यभरातून तीव्र अशा भावना आणि लोकांमध्ये रोष निर्माण झालेला आहे. आपल्याबरोबर ज्योतिताई वाघमारे आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. मॅडम, काय सांगाल? मालेगाव मधल्या ज्या लेकीचा, ज्या बाळाचा खून झाला, तिला दगडाने ठेचून अत्यंत निर्घृणपणाने अत्याचार करून मारण्यात आलं ना, यामुळे फक्त मालेगावकरांच्याच नाही तर सगळ्या महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी आहे, सगळ्या महाराष्ट्राच्या मनामध्ये आक्रोश आहे. कारण ती फक्त मालेगावची लेक नाहीये तर ती महाराष्ट्राची लेक आहे. आज आम्हाला इतकंच वाटतंय की पोलिसांनी फक्त 10 मिनिटं त्या आरोपीला मोकळं सोडावं. ज्या पद्धतीनं त्यांनी त्या बाळाला दगडाने ठेचून मारलं त्याच पद्धतीनं इथल्या महिला त्या आरोपीचा न्याय करतील. कारण इथल्या महिलांना वाटतंय की फासावर जरी दिलं वेदना नाही होणार, त्रास नाही होणार. दगडाने ठेचताना त्या बाळाला किती दुखलं असेल, तिच्यावर अत्याचार करताना तिला किती त्रास झाला असेल, तो त्रास त्या आरोपीला झाला पाहिजे इतका संताप इथल्या महिलांच्या मनामध्ये आहे. आणि त्यामुळं आज एका पक्षाची प्रवक्ता म्हणून नव्हे तर एक आई म्हणून, एक बाई म्हणून मला विनंती करायची आहे न्यायव्यवस्थेला, न्यायदेवतेला, की ज्या पद्धतीने आमच्या भुसे साहेबांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी केली की हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला पाहिजे आणि लवकरात लवकर त्या लांडग्याला फासावरती लटकवलं पाहिजे, हीच आमची मागणी आहे. आता तुम्ही त्या मुलीच्या घरी जाता? होय, आम्ही त्या मुलीच्या घरी जातोय, पण मला कळत नाहीये की मी काय म्हणून त्या मुलीच्या आईचं सांत्वन करू. ती आई आपल्या मुलीचा तो रक्तबंबाळ चेहरा विसरू शकेल? कुठल्या शब्दात मी तिच्या बापाचं सांत्वन करू की ज्या अंगणामध्ये त्यांची मुलगी खेळली असेल त्याच अंगणात जेव्हा त्या 3 वर्षाच्या बाळाचं प्रेत ठेवलं गेलं अत्याचार झाल्यानंतर त्यांचं कुठल्या शब्दात सांत्वन करू? पण अवघा महाराष्ट्र त्यांच्या सोबत आहे, शिवसेना त्यांच्या सोबत आहे, एकनाथ शिंदे साहेब, भुजबळ साहेब त्यांच्या सोबत आहेत आणि आम्हाला तर वाटतंय की ह्याचा अक्षय शिंदे झाला पाहिजे. दादा, बदलापूर जे झालं पाहिजे, अशी शिक्षा मिळाली पाहिजे की पुन्हा कुठल्या नराधमाला महाराष्ट्राकडे नजर वाकडी करण्याचं धाडस, म्हणजे हे आम्हाला खूप आतून वाटतंय आणि एवढा संताप. एकूणच बदलापूरमध्ये ज्या प्रकारे अक्षय शिंदेचं एन्काउंटर झालं त्याच पद्धतीने असं पोलिसांकडनं काहीतरी झालं पाहिजे अशी अपेक्षा ज्योतिताईंनी व्यक्त केलेली आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.